प्रॉब्लेम सेट टू जॉमेट्री. आता याच्यामध्ये पहा, पहिल्यामध्ये चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. अल्टरनेटिव्ह चूज करून फिल इन द ब्लँक्स करायचे आहे. If a transversal intersects two parallel lines, then sum of interior angles on same side of transversal किती यायला पाहिजे? 180. दोन पॅरलल लाईनला जेव्हा ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते तेव्हा तिच्या एका बाजूच्या वन साइडचे जे इंटेरियर अँगल्स आहेत, समजा ए आणि बी हे इंटेरियर अँगल असतील तर त्यांची जी सम असते ती 180 असते. ऑप्शन सी 180. आता याच्यामध्ये परत त्यातलाच प्रश्न आहे, नंबर ऑफ अँगल्स फॉर्मड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स. आता या दोन लाईन आहेत, या दोन लाईन मुळे किती अँगल तयार होतात? 1 2 3 4 5 6 7 8. ऑप्शन नंबर सी 8. ऑलरेडी आपल्याला हे झालंय. अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स टू पॅरलल लाईन्स. एक ट्रान्सव्हर्सल दोन पॅरलल लाईनला इंटरसेक्ट करते. यामध्ये काय म्हटलंय? मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स. एका अँगलचं मेजर 40 आहे. देन द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग अँगल. त्याचा करस्पॉन्डिंग अँगल किती असायला पाहिजे? 40 असायला पाहिजे. कारण जर लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. त्या नियमानुसार कोणती टेस्ट रे? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट का थेरम? टेस्ट का थेरम. पहिल्यांदा आपल्याला थेरम शिकलो होतो आपण, आणि थेरम मध्ये काय दिलं? पहिला थेरम इंटेरियर अँगल थेरम होता. त्यात 3 पॉसिबिलिटी दिल्या, म्हणजे लाईन पॅरलल घेतल्या होत्या. म्हणजे थेरम मध्ये लाईन्स पॅरलल असतात आणि त्यावरून करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असणं हे काय आहे? करस्पॉन्डिंग अँगल थेरम. काही नाही कळलं तर नुसतं करस्पॉन्डिंग अँगल लिहा. चला, ट्रायंगलचे दोन कोण दिले, तिसऱ्याचे मेजर विचारले. 3 कोणांची 180 करायची. या 180 मधून ह्या दोघांची ऍडिशन करा. किती आली? 124 वजा करा. तर ऑप्शन बी 56. 3 कोणांच्या मापांची बेरीज 180, त्यातनं दोघांची सम मायनस करा. बर, टू पॅरलल लाईनला जर एका ट्रान्सव्हर्सलला इंटरसेक्ट केलं आणि याच्यामध्ये आता सांगताना सांगितलंय अल्टरनेट इंटेरियर. इथं आपण अल्टरनेट इंटेरियर, आता हा अँगल आहे 75 वाला आणि अल्टरनेट इंटेरियर शोधायचंय. त्यावेळेला पुन्हा एकदा लक्षात घ्या, अल्टरनेट इंटेरियर म्हणजे झेड आकार. त्यांनी काय विचारले? दुसऱ्या अँगलचं मेजर किती असणार? 75 येणार ना, बरोबर. तर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट सोपा होता. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला फिगर काढायचे, ड्रॉ फिगर म्हटले. आता हे फिगर काढताना प्रश्न आधी नीट वाचा. रे PQ आणि PR परपेंडिक्युलर आहे. PQ आणि PR हे परपेंडिक्युलर आहे. B आणि A हे पॉइंट इंटेरियर आणि एक्सटेरियर मध्ये QPR च्या. PB आणि PA हे परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. ड्रॉ द फिगर. पहिल्यांदा ही फिगर काढून घेताना आता काय केलं पाहिजे पहा. तर थोडस व्यवस्थित लक्षात घेतलं की येतं. हा एक रे घेऊ, हा दुसरा. हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. PQ आणि PR. पहिल्यांदा तुम्हाला आता हे परत रब करावं लागलं तरी अडचण नाही, थोडस लक्ष द्या.
हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत का? आहेत. बरं, बी आणि ए हे क्यूपीआरच्या इंटेरियर मध्ये आणि एक्सटेरियर मध्ये. म्हणजे बी कुठे घ्यायचा? इंटेरियर म्हणजे आत. बर, आपल्याकडं हा बी हा घेतला, हा इंटेरियर मध्ये. त्यांनी सांगितले ना, एक इंटेरियर मध्ये आणि एक एक्सटेरियर मध्ये. आणि ह्यांच्यामुळं पीबी आणि पीए हे दोन रे कसे होणार आहेत? परपेंडिक्युलर. तर रे काढून घ्या. याच्यामध्ये आपण काय करू, हा पीबी काढून घेऊया. चला, हा पीबी निघाला. आता पीए घेताना ह्याला कसा घ्यायचंय? परपेंडिक्युलर. तर पीबी आणि पीए तर हे एकमेकांशी परपेंडिक्युलर आहे. चल, तर ही जी फिगर आहे, फिगर प्रॉपरली काढता आली पाहिजे. पहिल्यांदा काय केलं आपण? पीक्यू आणि पीआर हे रे परपेंडिक्युलर काढले, बरोबर. पीक्यू आणि पीआर परपेंडिक्युलर काढले. अँगल कोणता तयार झाला? क्यू पी आर. त्याच्या इंटेरियर मध्ये काय घेतलं? बी. एक्सटेरियर मध्ये ए. आणि पीबी जोडा आणि त्याच्या 90 मध्ये ए घ्या, कारण त्या दोघांमध्ये 90 पाहिजे. आणि तुम्हाला फिगर मध्ये थोडंफार तरी कसं दिसलं पाहिजे, तर उपयोग आहे. पहा, आता ही फिगर काढली. आता ह्याच्यात त्यांनी काय म्हटलंय? पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? बेरीज 90. चला, पहिलं अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स जे होत आहेत त्यांची पीआर. हा, चला सांगा बरं. कॉम्प्लिमेंटरी अँगलची पेअर लिहिताना तर अँगल क्यू पी, ऐका, दोघांचं मिळून. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कसं असतं? दोघांचं मिळून 90, एकाचं 90 नाही. तर क्यू पी बी अँड अँगल बी पी आर. चला, ही एक झाली. दुसरी अँगल ए पी क्यू अँड अँगल क्यू पी बी. तर याच्यामध्ये काय केलं? ह्या दोन अँगलची मिळून ही 90, त्यानंतर हे 1 आणि 3 ची मिळून पण 90. तर दोन पेअर झाल्या, बरोबर आहे. आता तिसरी पेअर निघते का रे कॉम्प्लिमेंटरीची? तिसरी पेअर निघू शकते का कॉम्प्लिमेंटरीची? ऐका, थोडस मी काय करतो, तिसरी पेअर काढण्यासाठी समजा अँगल क्यू पी आर आणि कोणता? ए पी बी. हे दोन्ही इक्वल आहे. ह्या दोघांचं मिळून किती आहे? ह्या दोघांचं मिळून किती आहे? 90. बर, आता जर ह्याची फोड केली, क्यूपीआर ची फोड कशी केली? क्यू पी बी प्लस बी पी आर. एपीबी ची फोड करा, ए पी क्यू प्लस क्यू पी बी. आता याच्यामध्ये हे क्यूपीबी ला क्यूपीबी गेलं तर अँगल काय येतो? बीपीआर आणि एपीक्यू सेम येतात. कोणता? बी पी आर आणि ए पी क्यू हे दोन्ही अँगल सेम येतात. आता तुम्हाला इथं असं म्हणता येतं का की एपीक्यू प्लस बीबीआर ह्या दोन्ही कॉम्प्लिमेंटरी आहेत? म्हणता येईल का? नीट आहे का? तुम्हाला क्यूपीआर आणि एपीबी तर 90 आहेत ना? आहेत. बर, ह्याच्यावरून आपण बीपीआर आणि एपीक्यू हे इक्वल दाखवले. बर, आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचंय थोडस लक्षात घ्या.
तर बीपीआर जो आपल्याकडे अवेलेबल आहे आणि एपीक्यू हा जो अवेलेबल आहे, ह्या दोघांचं मिळून 90 होणार का? होणार का? कसं होणार? सांगा. होणार असेल तर कसं? आपल्याला हेच महत्वाचं आहे. आता तुम्ही हे लिहावं मी सांगतच नाही. या दोघांचं ऐका, लक्ष द्या. ज्या वेळेला हे दोन्ही इक्वल असतील, थोडस लक्ष दिलं ना सगळं कळतं, काही अडचण नाही. आपल्याकडं ह्या दोघांचे मिळून, आता समजा हे दोन्ही एक्स एक्स घेतले, बरोबर आहे. आता ज्या वेळेला हा वाय असेल, तुमच्याकडं ऍक्च्युअली एक्स अधिक वाय हे काय करताय तुम्ही? 90 घेताय. एक्स अधिक वाय हे 90 आहे, दोघांचं मिळून 90 आहे. मग तुमच्याकडं याच्यामध्ये हे दोन्ही जे आहेत हे इक्वल दाखवलेले, एक्स एक्स इक्वल दाखवलेले, त्या दोघांचं मिळून 90 होतंय का हे फक्त मला इथं सांगायचंय. त्यासाठी तुम्हाला हे दोन अँगल इक्वल होत आहेत का हे बघावं लागेल. कोणते? बीपीआर आणि बीपीक्यू. बर, ते इक्वल होत आहेत का? आपण नाही त्याबद्दल फार सांगू शकत, आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाही तशी. आणि यामुळं बरेच जण हे म्हणतील, पण सध्या इथं आपल्याला कॉम्प्लिमेंटरीच्या दोनच पेअर घ्यायच्या. चला, कॉम्प्लिमेंटरीच्या कोणत्या दोन पेअर घेतल्या? QPB BPR ही आहे. दुसरी APQ QPB. आता दुसरा प्रश्न काय विचारलं याच्यामध्ये? A pair of supplementary angles. A pair of supplementary. Supplementary म्हणजे तर सप्लिमेंटरी अँगल्स 180 बेरीज असणारी पेअर शोधायचे. पहा, ए पी बोला बी अँड अँगल QPR ह्याचं 90 ह्याचं 90, दोघांचं मिळून 180. APB 90 QPR 90, दोघांचं मिळून 180 झालं सप्लिमेंटरी. प्लस लिहिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. चला, यानंतर आपल्याला आणखी काय विचारले? पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स. पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल मेजर असणारे कोणकोणते अँगल कॉन्ग्रुएंट येतील? 90 वाले दोन्ही घ्या. कोणते आहेत 90 वाले? APB. कॉन्ग्रुएंट असं लिहिलं तरी चालतं. कॉन्ग्रुएंट QPR ही एक पेअर आहे. बरं, आपण आता फोड केली ती पहा, कोणाची? APB ची. APB इज इक्वल टू QPR. APB आणि QPR याची फोड कशी केली ती? APQ प्लस QPB. QPR ची QPB प्लस BPR. आता QPB ला QPB कॅन्सल झाले की काय मिळालं? APQ इज इक्वल टू ही सुद्धा पेअर इथं लिहिता येते का? येते. APQ कॉन्ग्रुएंट BPR. चला, याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 वाले, सप्लिमेंटरी म्हणजे 180 वाले आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. आणि जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत रिपीटेडली तेच तेच पुन्हा करून बघायचं. क्वेश्चन नंबर 3.
याच्यामध्ये आपल्याला इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स, तर यामध्ये काय करू, या दोन पॅरलल लाईन्स घ्या. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, दोन्ही पैकी एकाला परपेंडिक्युलर आहे. आपलं लाडकं यल, लाडकं यम आणि लाडकं यन, यल यम यन. आता याच्यामध्ये एकाला परपेंडिक्युलर आहे वन ऑफ द टू पॅरलल लाईन्स, तर पी क्यू. आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे की एका ठिकाणी एका लाईनला परपेंडिक्युलर आहे, तर ते दुसरीला पण आहे. चला गिव्हन मध्ये काय लिहिणार, लाईन यल, यस यल आणि यम ह्या पॅरलल आहे. ट्रान्सव्हर्सल यन काय म्हणू आपण, ट्रान्सव्हर्सल यन intersects line L and M at, हे नाही लिहिलं तरी चालतंय बरं का, नुसतं परपेंडिक्युलर लिहिलं तरी चालतंय, P and Q. मग याच्यामध्ये P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते. आणि याच्यात पुन्हा एकदा नीट लक्षात घ्यायचं, त्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते वगैरे ह्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला महत्वाचं, समजा या ठिकाणी आपण हा एक अँगल घेऊ, मग त्याला हे जरी लिहिलं असतं पी आणि क्यू किंवा ए आणि बी तरी पण चाललं असतं. आपल्याला महत्वाचं काय आहे, तर समजा या ठिकाणी ही परपेंडिक्युलर आहे. मग ज्यांना कसं होतं लिखाण जास्त करायला अडचण येते, त्यांच्यासाठी काय करता येईल, आपल्याला थोडस कमी करता येईल. एन इज ट्रान्सवर्स, एवढंच तुम्ही लिहू शकता. काय, ट्रान्सव्हर्सल एन परपेंडिक्युलर लाईन यल, एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. बरं तिथं अँगल पी आणि क्यू झालेत असं आपण फक्त दाखवलंय, इंटरसेक्ट करतेच ना. तुम्हाला ऍडिशनल लिहायचं असेल तर इंटरसेक्ट लिहा, काय अडचण नाही. बर टू प्रो काय येणार, टू प्रो लाईन बोला, एन पॅरलल नाही परपेंडिक्युलर लाईन यम. चला प्रो, पहिल्यांदाच या ठिकाणी काय म्हणायचं, नीट ऐका. याच्यामध्ये अगदी स्टार्टला आपण काय घेणार आहे, लाईन एन परपेंडिक्युलर, कुणाला परपेंडिक्युलर आहे, अरे यल ला परपेंडिक्युलर दिलंय की नाही. आता याचा अर्थ काय झाला, देअरफॉर अँगल पी इज इक्वल टू 90. पहिल्यांदाच आपण उलटा घेतलं, पीच 90 घेतला का, पी 90 घेतला, हो परपेंडिक्युलर आहे. बर आता काय घ्यावं लागेल, आता म्हणायचं बोला, नाव लाईन यल बोला, पॅरलल लाईन यम, ट्रान्सव्हर्सल एन, त्यामुळे काय आलं, अँगल पी इज इक्वल टू अँगल क्यू. काय रिझल्ट आहे, करस्पॉन्डिंग अँगल थेरम. बट angle P is equal to 90. Therefore, angle Q is equal to 90. P 90 म्हणले की Q 90 आला, आणि Q 90 आला याचा अर्थ काय झाला, दॅट इज पॅरललच म्हणताय कसं, लाईन एन परपेंडिक्युलर लाईन एम. बहुतांशी तुम्हीच सांगितलंय. पहिल्यांदा काय घ्यायचं, आता उलट पण सांगता येतं. कसं, पहिल्यांदाच यल पॅरलल
m घ्या, ट्रान्सव्हर्सल n, therefore angle P is equal to angle Q, but n perpendicular L, therefore angle P 90, आणि आधीच P is equal to Q दाखवले, एक 90 म्हणलं की दुसरा 90, याचा अर्थ परपेंडिक्युलर. इथं कसं दिलंय तर पहिल्यांदा परपेंडिक्युलर घेतलं, ठीक आहे, परपेंडिक्युलर मुळे काय आलं, P90 आला. बर, हा P90 आला की इथं आपण लगेच काय म्हणलं, पुन्हा पॅरलल म्हणलं. पॅरलल वरून P आणि Q कसले आहेत, करस्पॉन्डिंग आहे. P आणि Q इक्वल आहे, पण P 90 असेल तर Q सुद्धा 90. त्यामुळेच या ठिकाणी काय घेतलं, n परपेंडिक्युलर m. पहा, प्रश्न कळतोय का पाहणी, एकदा ऑब्झर्वेशन करा. n परपेंडिक्युलर L मुळे P90 आला, त्यानंतर L पॅरलल m आहे, त्यामुळे P इज इक्वल टू Q आहे, पण P किती आहे, 90, आणि त्यामुळे Q सुद्धा 90. Q90 चा अर्थच काय झाला, n परपेंडिक्युलर लाईन m. शिकवताना एवढं परफेक्ट झालं पाहिजे ना, परत डबल नाही गरज लागली पाहिजे. चला, असेल काय अडचण तर लगेच विचारा. क्लिअर आहे? हा, हे सगळं उद्या लिहून घ्यायचं आहे. उद्या आपला सगळा वेळ ह्याच्यावर जाणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय, हे सगळं लिहून घ्यावं लागणार आहे, आणि त्या वेळेला मला पण आणि तुम्हाला पण समजेल की खरंच पोरं किती करताय. नाहीतर काय कळणार आहे, काही कळू शकत नाही. आता याच्यातलं जे चौथं एक्झाम्पल आहे, चौथं मात्र एकदम सिंपल आहे. पहा कसं सोडवता येईल, हा सांगा. आपल्याकडं दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये एक्स आणि वाय चे जे मेजर आहे ते काढायचे, आणि त्यावरून एल आणि एम काढायचे. हा, काय आहे एल आणि एम मध्ये ते, तर पहिल्या स्टेपला काय म्हणणार, एक्स इज इक्वल टू 130 डिग्री वर्टिकली अपोजिट एंगल्स. चला, एक्स इज इक्वल टू 130 का, एकमेकांच्या समोर आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, एक्सचं मेजर निघालं. त्यांनी अजून वायचं विचार, वायचं कसं काढणार, अल्सो करस्पॉन्डिंग वगैरे आता घेता येत नाही. अल्सो वाय इज इक्वल टू 50. बर, याला सुद्धा रिझन काय, हा, दोघांचं एकत्रित लिहिलं तरी पण चालतंय. हे दोन्ही काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल, आणि म्हणून ऐका, ह्या 130च्या अपोजिट आहे एक्स, म्हणून एक्स 130 आलं. हा 50 आहे म्हणून वाय 50 आला. थोडस प्रॉपरली लक्षात घ्यायचं, एक्स आणि वाय हे अपोजिट आहे, त्याच्यावरून व्हर्टिकली अपोजिट अँगल्स वरून एक्स आणि वाय ची मेजर काढली, त्यात दुसरं काहीच येत नाही. 130 चा अपोजिट एक्स, एक्स 130, 50 चा अपोजिट वाय, वाय 50. आता त्यांना आपल्याला लाईन्स पॅरलल दाखवायचे, मग कसे घेणार, बोला काय म्हणता येईल आता, नाव बोला, काय घेता येतं तुमच्या डोक्यात, नाव अँगल एक्स प्लस 50, हा, एक्स ची व्हॅल्यू 130 प्लस 50 किती आलं, 180. पण एक्स आणि 50 हे कसले, करस्पॉन्डिंग, but these are interior angles. Interior angles on one side of transversal. हे इंटेरियर अँगल आहेत की नाही, हे कसे आले, हे कसे आले,
सप्लिमेंटरी आले. देअरफॉर बाय कोणती टेस्ट? इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट ने काय आलं? लाईन एल पॅरलल लाईन एम. चला पहिल्या स्टेजला 130चा अपोजिट एक्स, 50चा अपोजिट वाय. अपोजिट वरून आलो, परत काय म्हटलं? एक्स प्लस 50. एक्स ची व्हॅल्यू 130, 130 प्लस 50 180. पण हे दोन्ही कसे? इंटेरियर सप्लिमेंटरी आली की त्याला निश्चित टॉपिक सोपा वाटायला क्लास, असं मला वाटतंय. कारण नाहीतर आमचा राजू म्हणतोय मध्येच करस्पॉन्डिंग. करस्पॉन्डिंग वेगळे ना, रेषेच्या वर रेषेच्या खाली. ही इंटेरियर. जरी काही अडचणी असतील तरी सांगा, त्याच्यावर आपण डिस्कशन करू. बोला. आपल्याकडून अडचणी राहता कामा नयेत, हा माझा मॅक्झिमम ट्राय आहे. त्याला तुमचं कॉपरेशन असेल तरच ते शक्य होतंय. चला फिफ्थ वाल्या एक्झाम्पल मध्ये तिन्ही लाईन पॅरलल आहेत. कोण? ए बी पॅरलल सीडी, सीडी पॅरलल ईएम. तिन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. एक नंबर काम झालं. आता त्यामध्ये वाय एस झेड 3s7 आहे. इथं जर आपण पाहिलं तर हा वाय अँगल आहे आणि हा झेड अँगल. बर, आता इथं आपण काय करू शकतो? हा 3m म्हणू शकतो आणि हा 7m म्हणू शकतो. आता सारखं इथं हा 3m येणार का बरं? अपोजिट आहे. मग या ठिकाणी 3m आणि 7m कसले झाले? इंटेरियर झाले. दोघांची सम 180. मग एम ची किंमत काढायची आणि त्यावरून वाय आणि झेड निघतोय. वाय आणि झेड निघला की एक्स निघतोय. चला पहिल्यांदा काय लिहिता येईल पहा. एकदम स्टार्टला. बोला. अगदी स्टार्टला. काय म्हणायचं? तर एखादं लेटर इथं घ्या. हे झेड आहे, हे असू द्या. इथं पी घेताय. लेट टेक अँगल पी. बर, पी खाली आहे त्याऐवजी पी ला बदलू आपण. नसणार कोणतरी घेऊ ना, कुठलं तरी वेगळं लेटर घ्या जे आपल्याला इथं झालेलं नाही. आर. बर, अँगल आर ऍज शोन इन फिगर. फिगर मध्ये तसं दाखवले त्या पद्धतीनं. यामध्ये तुम्ही काय म्हणणार? अँगल वाय इज इक्वल टू अँगल आर. का बरं? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता हे दाखवण्याच्या पाठीमाग माझं कारण आहे, ऐका. तर वाय आणि आर हे इक्वल दाखवलेत, पण मला वाय 3 घ्यायचंय आणि झेड 7 घ्यायचंय. नाव अँगल वाय म्हणजे या ठिकाणी वाय एच झेड ही किती आहे? 3h7. याला रिझन द्यायचं गिव्हन. लेट एम बी. एक्स म्हणण्याऐवजी इथं एक्स आहे म्हणून एक्स ला बाजूला काढू. एम बी कॉमन मल्टिपल. बर, आता याचा परिणाम काय झाला? वाय किती आलं? 3m आलं आणि झेड किती आलं? 7m आलं. आता यामध्ये एक लक्षात ठेवा, बट अँगल वाय इज इक्वल टू अँगल आर. वाय इज इक्वल टू आर कशात आहे? फ्रॉम वन. आणि म्हणून हे दोन्ही पण किती घ्यायचे?
तर यामध्ये अगदी एक लक्षात घ्यायचं, हे दोन्ही इक्वल आहे. y इज इक्वल टू आर दिले आणि त्यामुळं पुन्हा एकदा लक्षात घ्या, y इज इक्वल टू आर इज इक्वल टू 3m फ्रॉम 1. y आणि r हे इक्वल असल्यामुळं आपण काय केलं, अँगलचं लेटर दिलं तरी तिथं चालतंय, काय अडचण नाही. एवढंच लक्षात आलं का? पहा, आलंय का? y आणि r हे दोन्ही 3m. आता काम चालू, महत्वाचं आता चालू होतंय ते अँगल आर प्लस अँगल झेड. किती आहे? 180. का बरं? इंटेरियर. पण त्यासाठी एक लक्षात घ्यायचं, आधी लाईन पॅरलल लिहायला पाहिजे. ते लिहूया. आधी काय करू? लाईन पॅरलल लिहू. लाईन पॅरलल लिहिलं म्हणजे थोडासा आणखी समज. देन कोणत्या लाईन रे? लाईन CD पॅरलल लाईन EF. ट्रान्सव्हर्सल QP. therefore angle R plus angle Z is equal to 180. Interior angle theorem. बस, R चं मेजर 3m, Z चं मेजर 7m, दोघांचं मिळून 180. 10m is equal to 180. Therefore, m is equal to 180 upon 10. m ची व्हॅल्यू आली 18. आपल्याला x चं मेजर करायचं, पण x आणि z इक्वल आहे. x आणि z इक्वल आहे. का रे? x आणि z काय इक्वल आहे? आता प्रत्येकाचं मेजर मी काढत बसलो नाही. काय आहेत? अल्टरनेट. m जर 18 आलं तर ऑल्सो लाईन AB पॅरलल लाईन EF. चला ट्रान्सव्हर्सल घ्या. ट्रान्सव्हर्सल QP. त्यामुळे काय आलं? अँगल X इज इक्वल टू अँगल Z. कोणते अँगल आले? अल्टरनेट अँगल्स. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे अल्टरनेट अँगल आहे. पण झेड ची किंमत किती आहे? झेड किती आहे? but angle Z is equal to 7. Therefore, angle X is equal to 7. But 7 into 80. तर अशा रीतीनं x ची जी व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल झाली, तर x इज इक्वल टू 126. तर y चा अपोजिट अँगल घेतला R, आणि जर y चा हा जो अपोजिट अँगल आहे, हा जो R आहे, y आणि R इक्वल आले, आपल्याकडे YZ 3H7 आहे, y बरोबर आपण 3m आहे, म्हणून R बरोबर 3m. आता R अधिक Z त्या दोघांचे मिळून 180. मग 7 आणि 3 10, 10m बरोबर 180, m बरोबर 18. हे झेड निघालं. झेड किती आहे? किती आहे? 7 into 18 126. आणि मग झेड आणि एक्स दोन्ही इक्वल, किंवा झेड इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 7m. मग 7 into 1 म्हणजे 18 126. पाचवं थोडस मोठं वाटलं असेल. रिपीट पहा. एक अपोजिट अँगल घ्या. कोणता? आर. कोणाचा? वायचा. मग वाय आणि आर काय झाले? इक्वल.
पण y किती आहे 3m आहे. r किती आला 3m. मग 3m प्लस 7m 10m. 10m इज इक्वल टू 180. m इज इक्वल टू 80. m 18 आल्यावर हे z इज इक्वल टू x. z आपल्याकडं 7m आहे, त्यामुळे x सुद्धा 7m. m ची किंमत फक्त ठेवा आणि नुसता ऐकून उपयोग नाही. हे सोडवता आलं तर खरा अर्थ आहे का कोणाची काय अडचण? बहुतेकांच्या डोक्यात हे बसलं असावं असं वाटतंय आणि बसवल्याशिवाय चालत पण नाही ना. बस 6वा निश्चितपणे सोपा आहे, ह्या सगळ्यापेक्षा सोपा आहे. माप काढायचे म्हणजे एफ आणि जी ची. अगदी हे 6वी 7वीतला प्रश्न आहे. पहा कसं जाणार. ए इज इक्वल टू 80 दिले. ए इज इक्वल टू 80 वरून तुम्ही कुठे येणार. ए इज इक्वल टू 80 वरून ऐका ह्याचा अपोजिट घेतला तरी चालतोय. बर लाईन तर पॅरलल आहेतच, त्याच्यावरून लगेच एफ किती आला 100 आला का. एक अपोजिट घेतला सी 80 आला, दोघांचे मिळून 180 म्हणून एफ 100 आला. तर जी काढताना हे दोन्ही करस्पॉन्डिंग संपला विषय. अगदी सहजासहजी. कोण सांगते रे हे. आता तेवढा तरी प्रयत्न करा. बोला. अँगल ए अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. vertically opposite angles. Yes. Therefore, तर किंवा इथं असं लिहू अजून बट म्हणू. म्हणजे कसं होतंय एकदमच छोटं एक्झाम्पल आहे थोडस. बट अँगल ए इज इक्वल टू 80 आणि त्यामुळं अँगल सी सुद्धा किती आलं 80. सी सुद्धा 80 आलं. ओजस लक्ष द्या. आता सी 80 आलं की मग काय म्हणता येईल ऐका. नाव लाईन क्यू पॅरलल लाईन आर. बस आता ट्रान्सव्हर्सल घ्या. ट्रान्सव्हर्सल पी. आता याच्यामध्ये काय करायचं अँगल सी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180. पॅरलल असल्यावर आपल्याला घेता येतं इंटेरियर अँगल्स. त्यातल्या एकाचं मेजर 80, दुसऱ्याचं मेजर काढायचं. त्यामुळं अँगल एफ इज इक्वल टू 180 मायनस 80 किती आलं 100. एफ मिळालं. एफ आपल्याकडं अवेलेबल झालं. आता एफ अवेलेबल झाल्यावर जी ऑल्सो बोला अँगल एफ कोणाशी इक्वल आहे जी शी. का बरं. हो बर पॅरलल लिहूया आणि परत लिहूया. ठीक आहे. तर यामध्ये पुन्हा एकदा पहा ऑल्सो, कारण ते इथंच असल्यामुळे नाही लिहिलं तर एक वेळ चालू शकलं असतं. ऑल्सो लिनियरनं पण येते, पण लिनियरनं थोडंसं आणखी वाढतं ना, त्याच्यापेक्षा करस्पॉन्डिंग न सोपं आहे. तर यामध्ये हो येतंय, पण एक्सटेरियर आपण लय वापरले नाही. त्यामुळे कसं होतंय लिहिताना तुम्ही कसं लिहायचं हे तुमच्यावर आहे. मी सोडवलं म्हणजे एकाच पद्धतीने येत नाही, अनेक पद्धतीने येते. इथं असं जरी लिहिलं तरी चालतंय. ऐका अँगल सी इज इक्वल टू अँगल जी याला करस्पॉन्डिंग लिहिलं आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं क्यू पॅरलल आर
ट्रान्सव्हर्सल पी तरी पण चालतं, काय अडचण नाही. सी च मेजर आणि जी च इक्वल का करस्पॉन्डिंग. तुम्ही म्हणला लिनियर न काढा. त्यावेळेला जे आठवल, जे सोपं असेल तेच तुम्ही करायचं, काही प्रॉब्लेम नाही. सी बरोबर 80 आणि देअरफॉर जी बरोबर सुद्धा 80. फायनल आन्सर लिहा. एफ इज इक्वल टू 100 आणि जी इज इक्वल टू 80. ज्यांचे बेस कन्फर्म व्यवस्थित आहेत ना, त्यांना अडचणीच येत नाही. ए वरून सी कडे गेला, ए 80 म्हणून सी 80. सी वरून डायरेक्ट जी कडे आला असता तरी चालत होतं, काय अडचण नव्हते. सी वरून जी कडे, का बरं सी वरून जी कडे यायचं? करस्पॉन्डिंग म्हणजे ए सी जी तिघ पण 80. आणि सी वरून एफ कडे जाताना सी आणि एफ इंटेरियर प्लस 80 मायनस करून टाका. चला हे रिपीट सांगावं लागतंय का पहा. क्लिअर झालंय सगळ्यांचं? बोला. तसं त्या मानानं तुमची तयारी बरी वाटायला लागली. सातव्यात बघा बरं काय डोकं चालतंय का? सातव्यामध्ये काही आपलं डोकं चालतंय का? एबी आणि सीएफ हे पॅरलल आहे, म्हणजे ह्या समोरासमोरच्या पॅरलल आहे. आणि बीसी आणि ईडी पण पॅरलल आहे. म्हणजे याच्यामध्ये वर जे दिले ते गिव्हन आहे. टू प्रूव्ह अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल एफ डी ई. हे आहे असं गिव्हन मध्ये टाका. तर गिव्हन मध्ये आपल्याला ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे, ह्या पॅरलल आहे. त्यानंतर हे आपण लाईन्स एकमेकींशी पॅरलल आहे. ठीक. आता त्यांना दाखवायचं आहे काय? बी कोण हा एफ डी ई शी. तर स्टेप वाईज आहे. पहिल्यांदा काय घेता येईल रे? ह्या पॅरलल मुळे हा बी हा जो कोण आहे कोणाशी इक्वल येईल? बी हा सी शी, का करस्पॉन्डिंग. परत काय करायचं? सी हा डी शी, का करस्पॉन्डिंग. परत डी हा अपोजिट. झाले, संपलं. 1 2 3. सगळ्यांच्या एवढ्या फास्ट लक्षात येत नसेल तर पुन्हा आपल्याकडं हे एकदा सांगितलं जातंय. चला पहिल्या स्टेजला काय लिहायचं म्हणानो? बोला. प्रूफ लिहिताना लाईन ए बी पॅरलल लाईन CF गिव्हन. आता याच्यामध्ये अँगल आता ट्रान्सव्हर्सल आहे. कोणतं आहे ट्रान्सव्हर्सल? BC. हा सांगा, अँगल सांगा. इथं एखादं लेटर द्यायचं असेल तर द्या, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं वाटेल. कोणतं देता? जी.
आणि इथं एच देऊन टाका, आणखी सोपं पडेल. हा बोला, तुम्ही सांगितल्यावर अधिक चांगलं आहे ना. अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल पी सी जी करस्पॉन्डिंग अँगल्स नंबर ए. हे करस्पॉन्डिंग का, तर ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, ही ट्रान्सव्हर्सल आहेत, लाईनच्या खाली ट्रान्सव्हर्सलच्या एका बाजूला. बर, हे पहिल्यांदा हे तर लक्षात आलं, एबीसी आणि पीसीजी आले की लक्षात. जी पॉइंट घेतलेला लिहिलं नाही, लिहायला आता कसं होतंय, आपण वेगळं काही घेतलं नाही, लिहिलं तर चांगलंच आहे, कारण आपण कशासाठी, आपल्या सोयीसाठी घेतलंय. तुमच्या परत एकदा लक्षात घ्या की बी आणि नुसतं सी म्हणून कळलं नसतं, किंवा इथं सी घेतलं असतं, इथं डी ला पण थोडीशी अडचण आली असती, म्हणून आपण फक्त नाव घेतलंय. बर, आता यानंतर काय म्हणायचं, बोला. ऑल्सो लाईन, आता पॅरलल कोणत्या घ्यायच्या, बीसी पॅरलल, बीसी पॅरलल ईडी, याला रिझन आहे गिव्हन. ट्रान्सव्हर्सल बीसी पॅरलल ईडी, याला ट्रान्सव्हर्सल कोणती घेता, बीसी पॅरलल ईडी ला पी. हा, त्यामुळे सांगा अँगल पी सी जी अँगल सी डी एच. बर, रिझन काय देणार, करस्पॉन्डिंग अँगल, इक्वेशन नंबर 2. आता काय म्हणायचं, बट अँगल, बोला, CDH कोणाशी इक्वल आहे, बोला की य, हा, तर य बी ई, रिझन अपोजिट अँगल नंबर 3. आता काय झालं, एबीसी पीसीजी शे, पण पीसीजी हा सीडीएच आणि सीडीएच कोणा एफडी, आणि त्यामुळं काय झालं, इथं काय म्हणता येईल आपणाला, फ्रॉम 1 2 and 3, 1 2 3 वरून काय येणार, अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल एडीई. ह्या एक्झाम्पल मध्ये 2 वेळा करस्पॉन्डिंग घ्यायचंय आणि एकदा अपोजिट घ्यायचंय. करस्पॉन्डिंग घेताना हा जो बी आहे, हा बी सी शी, परत सी हा डी शी, आणि डी हा ईडीएफ शी. 3 स्टेप लक्षात घ्या. पहिल्यांदा घेताना कोणत्या लाईन पॅरलल घेणार, सांगा, ए बी पॅरलल, बोला की ए बी पॅरलल सी. बर, आता त्याची ट्रान्सव्हर्सल बीसी, तेव्हा कोणते 2 अँगल घेतले तुम्ही, ए बी सी पी सी जी. त्यानंतर पुन्हा ह्या पॅरलल लाईन्स घेतल्या आणि ही ट्रान्सव्हर्सल घेतली, तेव्हा अँगल पी सी जी आणि सी डी एच. इक्वेशन नंबर 2 करस्पॉन्डिंग अँगल आहे, बट सी डी एच आणि एफ डी ई हे कसले, अपोजिट आहे. मग 1 2 3 डायरेक्ट तुम्हाला काय म्हणता येतं, पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी, तेव्हा पहिला आणि चौथा इक्वल आहे. पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तिसरा चौथ्याशी, तेव्हा पहिला चौथ्याशी. आपलं 3 पर्यंत जातं. अवघड आहे का, सोपं आहे.
अर्धनिम आहे. अहो काय त्यात वाटायला, करस्पॉन्डिंग करस्पॉन्डिंग, परत हा करस्पॉन्डिंग आणि हा अपोजिट. टोटली कॉन्सन्ट्रेट व्हा लिहिता येणार. आता मी लिहायला लावणार आहे तुम्हाला. हे एक एक्झाम्पल झालं. हे 8वं एक्झाम्पल झालं. आता 8वं मात्र एक्झाम्पल निश्चितपणे ह्याला मात्र वेळ लागणार. काय दाखवायला सांगितलं 8व्यामध्ये? रेक्टँगल. आता रेक्टँगल दाखवायचं म्हणजे काय करायचं? एव्हरी अँगल 90. रेक्टँगल साठी काय आवश्यक आहे? एव्हरी अँगल 90 डिग्री. तर काटकोन दाखवताना प्रत्येक कोन, काटकोन चौकोन म्हणजेच रेक्टँगल म्हणजेच आयत. पहा कोणता दाखवायचे? QXRY. बर हे काय झालं? 2 प्रो. बर पॅरलल कोण दिले? AB आणि CD. AB आणि CD काय? पॅरलल आहे. पॅरलल आहेत म्हणले की आपलं काम खूप सोपं झालं. गिव्हन टू प्रूव्ह लिहित नाही, प्रूफ पाहिजे. रेक्टँगल पाहिजे म्हणजे प्रत्येक कोण 90 पाहिजे. कोणता आहे? QXRY. मोजू 2 मिनिटात होऊ शकतो. पॅरलल कोण आहे सांगा? लाईन AB पॅरलल लाईन CD. हे गिव्हन आहे. आता हे गिव्हन आहे म्हणलं ना, ट्रान्सव्हर्सल घ्यायची PS. आता याच्यामध्ये तुम्हाला करायचंय काय नीट सांगतो. ह्याच्यात दुसरं बाकी काय दिलंय? अँगल बायसेक्टर. तर पहिल्यांदा काय करायचं, हे जे 2 अँगल आहे हे कसले असणार? इंटेरियर. इंटेरियर आहे म्हटलं की सप्लिमेंटरी. बर आता हे सप्लिमेंटरी असले, ऐका की हे दोघांचं मिळून 180. मग अर्धे अर्धे केले की 90. ऐका बरं, समजा हा एक्स एक्स इक्वल झाला ना. कशामुळे इक्वल झाला? बायसेक्टर मुळे. बर आता एक्स अधिक वाय किती आलं? 90. झाला एक तिसरा 90. त्रिकोणाचा तिसरा कोण? 90. हा पहिल्या स्टेजला काय केलं? इंटेरियर घेतलं. इंटेरियर 180. मग त्या दोघांचं 180. निम्म निम्म केलं की 90. पण निम्मा म्हणजे कोण? XQR. QRX दोघांचं 90. तिसरा कोणाला? RXQ. हा 90 दाखवला. चला सिमिलरली तसंच पलीकडचा दाखवता येतो म्हणायचं Y. बरोबर. बर त्यानंतर काय म्हणायचं? नीट ऐका. 2 झाले पण 2 दाखवून चालतंय काय? नाही. किती दाखवायला पाहिजेत? 90. 3. चौथा आपोआप राहतोस. ऐका की चौघाचं 360, तिघाचं 270. मग 360 वजा 270 म्हणजे 4. आणि लिहायला काय पुन्हा वेळ जात नाही. म्हणजे कमीत कमी असताना 4 पण 90 असतातच. मग आता 90 कोणता दाखवला पाहिजे? XQY. आपण X प्रमाणे Y दाखवलंय आधीच. XQR आणि XRY. तर थोडस प्रॉपरली जायचं. आता ह्यात काय म्हणायचं सांगतो. ते डबल लिनियर पेअर वगैरे घ्यावं लागेल. ते घ्यावं लागू नये म्हणून आपण अँगल AQR हा 2x म्हणायचा. किती म्हणायचा? 2x. QRC 2y म्हणायचं. 2x अधिक 2y बरोबर 180. मग x अधिक y 90. ते x अधिक y 90 दाखवलं. पण याच्यामध्ये काय म्हणायचं? हे 2x 2x मांडले
क्यू 2x म्हणला की आर 2x आला, कोणता? क्यू आर डी. आणि हा क्यू आर सी मानला की कुठला आला? बी क्यू आर. कशामुळं? अल्टरनेट. एक्स आणि वाय मानल्यावर अवघड होतं थोडं. वन हाफ होतं फक्त, अवघड काय नाही. मी आता काय करतोय बघा, प्रूफ देताना पहिल्या स्टेजला काय करू, हे पण लिहायच्या अगोदर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी रेडी झाल्या. त्यामुळे लेट कोणते अँगल रे? बोला, कोणते अँगल सपोज करायचे? लेट मेजर ऑफ अँगल ए क्यू आर इज इक्वल टू 2x अँड बोला मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ अँगल क्यू आर सी हे 2y, एकाचं 2x एकाचं 2y सपोज करा. आता लगेच म्हणायचं लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी. आता त्यामुळं आपल्याकडं येणार काय, महत्वाचं काय शोधायचं आहे पहा, अँगल. ऐका, अँगल ए क्यू आर इज इक्वल टू अँगल क्यू आर डी, दोन्ही एकत्रच घेऊ. आणि अँगल क्यू आर सी इज इक्वल टू अँगल डी क्यू आर. बरं, हे कशामुळं? अल्टरनेट अँगल्स. आणि याचा अर्थ काय झाला? मेजर ऑफ अँगल ए क्यू आर म्हणजेच मेजर ऑफ अँगल क्यू आर डी हे दोन्ही पण काय झाले? 2x. आणि मेजर ऑफ अँगल क्यू आर सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी क्यू आर हे दोन्ही काय झाले? 2y. तर 2x आणि 2y मानल्यावर इथं हा y आला, हा y आला आणि हा x आला. अल्टरनेट मुळे आपण काय केलं, हा अल्टरनेट असा घेतला, हा अल्टरनेट. दुसरा अल्टरनेट घेताना हे निश्चितपणे इक्वलच ना. तर याच्यामध्ये हे y होतं, हे y आहे, हे y आहे, हे y आहे, तर ते इक्वल आले, हे इक्वल आले y. आता याच्या पुढचं काम सोपं आहे. यांचे बायसेक्टर घ्यायचे. कोणते तरी बायसेक्टर सांगा. दिलंय ना त्यांनी दिलंय. रे बोला QX दिलाय, सगळेच घेऊया. QX QY RX RY R अँगल बायसेक्टर. आणि बायसेक्टर्स असलं की आपण काय करतो लगेच? निम्मे निम्मे. बरोबर. याचा अर्थ काय झाला रे? देअरफोर AQR चे 2 भाग करा. अँगल AQR चे 2 भाग, अँगल AQX इज इक्वल टू अँगल XQR इज इक्वल टू. ऐका, हे अर्धे अर्धे आहेत ना. ह्यामध्ये काय होणार आहे? मोठा जो आहे कोण? AQR त्याच्या 1 हाफ झाले. मग हे किती आहे? 2x. 2 ला 2 कॅन्सल. हा किती आला? x. ते x आले, ते मांडावं लागेल, नुसतं आकृती दाखवून चालणार नाही. मग हे झालं तसं QRD चं पण करा. QRD चं बोला अँगल, बोला QRY
इज इक्वल टू वाय आर टी इज इक्वल टू 1/2 क्यू आर टी हा सुद्धा इथे आला एक्स बरोबर आहे. किंवा ऐका हे तुम्हाला एवढं नको आहे ना, अजून पण आपल्याकडे तुम्हाला सगळं समजून देण्यासाठी सांगतोय. हे डायरेक्ट तुम्ही असं म्हणू शकता का, ऐका इज इक्वल टू ते पण लहान लहान कोण क्यू आर वाय आपल्याला लागणारे जेवढे तेवढे घेतले तरी चालतात हा, तेवढे पण चालतं काय. क्यू आर वाय कोणाचे वाय आर टी आणि हे सगळे 1/2 इंटू 2x म्हणजे x. तुम्ही एवढं पण लिहायची गरज नाही, जेवढं पाहिजे तेवढं लिहिलं तरी चालतंय. बरं हे x आलेलं कळलंय का, मोठा 2x आहे म्हणल्यावर लहान काय येणार x x निम्मा. बरं निम्म्याची नावं ए क्यू एक्स एक्स क्यू आर क्यू आर वाय वाय आर डी हे एक्स एक्स आले. चला आता पलीकडचे हा बोला अँगल, बोला की अँगल क्यू आर नावं तुम्ही सांगायचे आता हा. अँगल क्यू आर एक्स इज इक्वल टू अँगल एक्स आर सी इज इक्वल टू रे अँगल डी क्यू वाय इज इक्वल टू वाय क्यू आर 1/2 इंटू 2y हे किती आले वाय. एवढं सगळं माप काढण्यासाठी हे लिहिले. इथपर्यंत काय अडचण आहे का पहा. पहिल्यांदा सगळे 2x मांडले, 2y निम्मे निम्मे केले बायसेक्टर मुळे x x y y आलं आणि आता खरं खरं गणित आता चालू होतंय. काय म्हणणार आहे तुम्ही आता इंटेरियर. काय घेणार इंटेरियर घेताना नाव बोला लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी ट्रान्सव्हर्सल घ्या ट्रान्सव्हर्सल पी एस देअरफॉर अँगल ए क्यू आर प्लस बोला ए क्यू आर प्लस अरे ए क्यू आर प्लस क्यू आर सी किती आलं 180. काय रिझन आहे इंटेरियर अँगल 180 म्हणलं की इंटेरियर. बरं ए क्यू आर चं किती मेजर आहे ए क्यू आर 2x क्यू आर सी 2y दोन कॉमन काढा 2 in bracket x plus y is equal to 180. Therefore, x plus y is equal to 180 upon 2. किती 90. आता खजिना सापडला. काय झालं ह्या दोघांचं मिळून 180 होतं. मग निम्म झालं 2x अधिक 2y बरोबर 180 मग x अधिक y 90. हे एकदा अवेलेबल झालं नाव इन ट्रायंगल कोणता एक्स क्यू आर सांगा अँगल एक्स क्यू आर प्लस अँगल क्यू आर एक्स प्लस अँगल आर एक्स क्यू तिघांची बेरीज 180. काय रिझन आहे सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज. बर एक्स क्यू आर किती आहे रे एक्स आहे क्यू आर एक्स किती आहे वाय आर एक्स क्यू काढायचंय त्याच्यासाठी तर चालू आहे मोठा ठेव. पण एक्स अधिक वाय किती आहे 90 हे 90 अधिक आर एक्स क्यू
अँगल आर एक्स क्यू किती आलं 90. आर एक्स क्यू जसं 90 आलं सेम तसंच आर वाय क्यू as above we can show कोणता अँगल आर वाय क्यू is equal to 90 can be we can show angle आर वाय क्यू. ठीक आहे. आता दोन झाले. हे दोन झाल्यावर तिसरा एक्स क्यू वाय ते पण एक्स प्लस वायचा आहे. तो पण एक्स प्लस वायचा आहे. देन अँगल कोणता एक्स क्यू वाय इज इक्वल टू काय रे अँगल एक्स क्यू आर प्लस अँगल आर क्यू वाय अँगल ऍडिशन दोन कोणांची बेरीज. लिनियर कट गेल्यापासून मोठं होत आहे म्हणून नेतच नाही. हा एक्स क्यू आर किती आहे एक्स आर क्यू वाय किती आहे वाय दोघांचं किती 90 एक्स प्लस वाय 90. चला एक्स क्यू वाय बरोबर 90 ऍज अबाव किंवा सिमिलरली म्हणा आता सिमिलरली कोणता अँगल एक्स आर वाय इज इक्वल टू 90 कॅन बी शोन. चारही 90 मिळाले. कोणता एक्स क्यू वाय एक्स आर वाय परत वरचे दोन कोणते आर एक्स क्यू आणि आर एक्स क्यू ला आर वाय क्यू हे चारही कोण 90 डिग्री आल्यामुळं क्वाड्रिलॅटरल क्यू एक्स आर वाय हा काय झाला रेक्टँगल. थोडस दिसायला गणित मोठं आहे आणि 4 मार्काच्या प्रश्नामध्ये हे येतं. बरेच जणांना हे सुरुवातीला तर टफ जाणार. व्यवस्थित जर विचार केला तर नाही टफ जात. तुम्हाला अगदी स्टार्टला काय सांगितलं हा 2x मानायचा आणि हा 2y मानायचा. बर आता ए क्यू आर 2x मानला की काय झालं क्यू आर बी किती आला हा 2x आहे म्हणले की हा 2x पण बायसेक्टर मुळे ह्याचे काय झाले हे दोन्ही एक्स एक्स तसेच इकडे पण किती होणार एक्स एक्स. बर आता जसं हा एक्स एक्स आला त्याच पद्धतीनं हे काय केले 2y वाय वाय आलं हे पण वाय आलं हे पण वाय आलं बरोबर. तर हे पहिल्यांदा इथं दाखवून दिलंय इथपर्यंत आणि त्यानंतर कोणत्या दोन अँगलची सम अँगल ए क्यू आर प्लस अँगल क्यू आर सी ह्या दोघांची सम 180. मग 2x अधिक 2y 180 दोन कॉमन x अधिक y 90 आलं. बर x अधिक y 90 आलं की संपलं. परत कोणत्या ट्रँगल मध्ये जायचं आर एक्स क्यू आर एक्स क्यू मध्ये तीन कोणांची 180 त्यामध्ये एक्स प्लस वाय प्लस आर एक्स क्यू ह्या दोघांचं 90 आहे तिसऱ्याचं 90 ऑटोमॅटिक आलं. जर एक्स 90 दाखवला तर वाय सुद्धा 90 दाखवता येतो. चला 290 दाखवले. त्याचप्रमाणे इथं एक्स क्यू वाय एक्स क्यू वाय पण 90 कसा दाखवता आला तर एक्स क्यू वाय ची फोड केली एक्स क्यू आर आणि आर क्यू वाय हा एक्स आहे हा वाय आहे. मग एक्स प्लस वाय पण एक्स प्लस वाय किती 90
म्हणजे हा पण 90 आणि मग त्याचप्रमाणे XRY 90 दाखविता येतो. कितपत लक्षात आले तुम्हाला? जयंतराव हसण्याजोगा विषय नाही, आपल्याला गणित हे इम्पॉर्टंटच आहे. तुम्हाला एकदा दोनदा सांगितलं तर लक्षात यायला पाहिजे. हा, पहिल्या स्टेपला काय सपोज केलं तर सांगा. सांगा मला काय सपोज केलं, सांगताय का? याच्यात अँगल सपोज करायचे. कोणते अँगल? कोणते अँगल सपोज करताय? तर हा अँगल किती 2x घेतला आणि हा 2y. बर, हा 2x घेतल्यामुळं हा 2x आला, हा 2y आला. बर, बायसेक्टर मुळे काय म्हणलं पुन्हा? फोडून टाका बायसेक्टर मुळे. हे बायसेक्टर मुळे लगेच काय झालं? हा x झाला, हा x झाला, हा x झाला. बर, त्यानंतर हा y झाला, हा y झाला, हा y झाला. अरे आता काहीच नाही. हा, परत काय म्हणलं? अँगल AQR प्लस अँगल CRQ किती? 180 इंटेरियर. बर, हे AQR 2x, CRQ 2y इज इक्वल टू 180. दोन कॉमन काढा किंवा 2 ने सगळ्याला भागा. x प्लस वाय 90. हाच की पॉइंट आहे ना, मेन x प्लस वाय 90 दाखवले, संपलं. आता कोणत्या ट्रायंगल मध्ये जाणार? ट्रायंगल RXQ. त्या तीन कोण RXQ प्लस अँगल RQX प्लस बोला QRX, तिघांचं मिळून 180. बर, RXQ तर काढायचंय, ह्या दोघांचं RQX चं X, QRX चं Y. पण ह्या दोघांचं x अधिक y किती आहे? 90. त्यामुळं अँगल RXQ किती आलं? 90. मग हे 90, त्यामुळं RXQ हे काय आलं? 90. बर, x 90 आला की त्याचप्रमाणे y दाखवता येतो म्हणा. परत त्यानंतर अजून एका अँगलची फोड केली ती. कोणत्या अँगलची? अँगल बोला XQY. त्याची फोड कशी केली? अँगल XQR प्लस अँगल YQR. XQR किती आहे? X. YQR किती आहे? Y. चला, हे दोन्ही किती आहे? 90. मग हा 90 झाला. त्याचप्रमाणे राहिलेला 90 दाखवता येतो. चारही कोण 90 आहे, म्हणजेच तो काय आहे? रेक्टँगल.